A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। दिनांक 2 सप्टेंबर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। समाजाशी नाळ जुळवणाऱ्या या उपक्रमाने पोलीस दलातील मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले। या शिबिरात खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देखील रक्तदान केले। या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले। रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यामध्ये एकूण 21 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले। हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने या सामाजिक कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व रक्तदात्या पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले। त्यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्र पोलीस दलाने अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे आहे। या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वंगे, विजय चव्हाण, प्रकाश कांबळे, सुधीर ढेंबरे, नंदकिशोर जाधव, विजय बबनराव चव्हाण, आशिष उंबरकर, नवनाथ वामन, रवी बांगर, सुवर्णा पोले, विकास कामखेडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले। या उपक्रमामुळे पोलीस दलाची समाजातील सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट होणार असून इतर जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांनीही असे उपक्रम राबवावेत असे आवाहन अनेकांनी यावेळी व्यक्त केले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।